बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड बुजुर्ग ग्रामस्थांनी समाजासमोर एक आदर्श ठरावा असा निर्णय ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रसन्नजीत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध व्हावी म्हणून सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन अविरोध निवडणूक घडवून आणली। त्यामध्ये सुद्धा एक आदर्श म्हणजे सरपंच पदासह सर्व 9 जागांवरती महिलांना प्रतिनिधी देण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला। राजकारणामध्ये महिलांना संधी द्यावी व त्यांच्या हाती नेतृत्व द्यावे असा या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय समाजाला आदर्श ठरेल असाच आहे। त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून या निर्णयाचं कौतुक होताना दिसत आहे। सरस्वती हतोंडे, स्वाती तायडे, रुपाली पाटील, पूनम सातव, दुर्गा ठाकरे, मुक्ता सोनोने, वंदना फासे, लता सोनोने या 9 महिलांची ग्रामपंचायत सदस्यपदी अविरोध निवड झाली। सरपंच पदासाठी एकाच घरातील 2 महिला राजकन्या सोळंके व भागीरथी सोळंके यांनी अर्ज भरले असून त्यातील एक अर्ज मागे घेतला जाणार असल्याचे मडाखेड ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या या निर्णयाचं जिल्हा परिषद सदस्या स्मितलता पाटील यांनी स्वागत केलं, तसेच ग्रामस्थांचे आभार मानले। मी मडाखेड बुद्रुक येथील नवनिर्वाचित महिला सरपंच आणि महिला सदस्यांचे मनापासून अभिनंदन करते, तसेच गावकऱ्यांचेही मनापासून आभार मानते। त्यांनी गावातली निवडणूक न होऊ देता अविरोध निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला, हा खूप प्रेरणादायी निर्णय आहे आणि त्यातही त्यांनी सर्व महिलांना संधी दिली, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या संधीचं सोनं निश्चितच महिला सरपंच आणि सदस्य करतील यात शंकाच नाही। निवडणूक अविरोध करण्यासाठी माजी सरपंच विजय कडू, सुरेश पाचपोर, सुभाष पाटील, पांडुरंग घोगे, छोटू पाटील, गोपाळ मानकर, प्रल्हाद कडू, संतोष बेलोकार, मधुकर घोंगे, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।